या घराच्या मालकाच्या पणजोबांनी मरण्यापूर्वी एक विचित्रच इच्छा प्रकट केली की मरणोत्तर त्यांना या घरातच पुरावे व इथे आतच कबर बांधावी. हीच ती अँटोनियो डिलामरची कबर. असे मी आईला घरात शिरताना सांगितले तेव्हा तिचा चेहरा काय बघण्यासारखा झाला होता. अहो, काय नदीकाठी मस्त घर आहे. याला शब्दशः नदीकाठीचे घर असे म्हणावे. ती आतमध्ये कबर वगैरे काही नाही हो. नंतर आईला दाखवले नेमके काय आहे ते. चला, आधी ऊन पडले आहे तसे आधी हे जर्मनीतले छोटेसे गाव कसे असते ते पाहून घेऊ. नंतर नीट दाखवतो नेमके काय आहे ते, ज्याला कबर वगैरे म्हणालो मगाशी मी ते. लहानपणीच्या काल्पनिक गोष्टींमध्ये सुद्धा असे पाण्याकाठी घर कोणी रंगवले नाही. एखाद्या जुन्या काळातील चित्रपटात आपण सजीवपणे वावरावे असा हा परिसर. आणि हे पाणी शुद्ध आहे बरं का. जरी याचा वापर पिण्यासाठी किंवा शेतीसाठी होत नसेल तरी इथे रोगराई पसरू नये म्हणून त्यांनी प्रवाहाच्या आड शुद्धीकरणाची यंत्रे लावली आहेत. आता या गावाची तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी एक गोष्ट सांगतो. हे गाव जर्मनीत असून ते ऑस्ट्रियाच्या वेशीवर इतके जवळ वसले आहे की आता तुम्ही पुढे बघाल, मी चालत पुलाखालून गेलो की पलीकडे पोहोचलो ऑस्ट्रियामध्ये. इथे खरेदीसाठी जवळचं मोठं सुपरमार्केट गाडीने 10 मिनिटाच्या आत आहे. पण कुठे? तर ऑस्ट्रियामध्ये. आता चक्रावून टाकणारी बाब अशी की इथे जर्मनीतून जवळची दुसरी काही जर्मन गावे आहेत, मात्र रस्ता नागमोडी असल्या कारणाने इथून आपण आधी जर्मनी सोडून ऑस्ट्रियामध्ये शिरतो आणि पुन्हा जर्मनीत येतो. माझा फोन इस्रायलचा आहे आणि देश बदलला की त्यावर नवीन प्रक्षेपणाशी जुळल्याची घंटी वाजते. अशी दिवसात 8-10 वेळा ती घंटी वाजवून माझा फोन एकदा या देशातल्या कंपनीशी जुळतो तर कधी त्या. नशीब माझे. काही पर्यटक पैसे वाचवायला प्रत्येक देशाचे स्थानिक सिम कार्ड घेतात. अशा ठिकाणी त्यांचे वांदे. काढा घाला. अहो, मी पूल ओलांडून आलो पण ऑस्ट्रियामध्ये तुम्ही घालून काढेपर्यंत. या गावात अनेक लोक सरपणाचा व्यवसाय करतात. गावाच्या रानात हरणासारखे लहान प्राणी पण आढळतात. इथल्या सरपणावरून घरातल्या त्या बांधकामाची आठवण झाली. ती एक प्रकारची शेकोटी आहे जुन्या काळातली. आपण चित्रपटात अशा गोष्टी पाहतो ना, जिथे माणूस थंडीच्या दिवसात सोफ्यावर बसतो आणि समोर लाकडे जाळतो आणि धूर सगळा धुरांड्यातून वर जातो. तर घरातली ती जुन्या काळातली शेकोटी आणखीन प्रगत होती, ज्यात आग दिसायचा प्रश्नच येत नाही. चला दाखवतो. हा सबंध चौथरा आत जळणाऱ्या सरपणाने तापून अख्खी खोली गरम करतो. मात्र त्यात लाकडं खोलीच्या बाहेरच्या बाजूने घालतात. ही त्या शेकोटीची बाहेरची बाजू. इथे 3 कोनाडे दिसत आहेत. इथे सर्वात खाली सरपण ढकलतात आणि जाळतात. धूर सर्व वर धुरांड्यातून निघून जातो. त्या खोलीत जरासा पण धूर होत नाही आणि हे लहान मोठे उघडून आगीच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवता येते. आणि हे काय मध्ये म्हणाला होतो ना, प्रगत शेकोटी म्हणून, तर ही शेकोटीशिवाय शेगडी पण आहे. इथे आतमध्ये भांड्यात अन्नपदार्थ शिजवता येतात. काय म्हणतात त्याला मराठीत? ओव्हन. ओव्हन नाही काय, आवन म्हणायचं, आवन. चौथरा तापला की इथे दांडीवर परकर लुंगी काय रात्री ओलं झालं असेल ते इथे सुकवायचं. थंडीत इथे ऊन नाही. हा त्या काळातला कपडे सुकवायचा ड्रायर. बाहेर जसा एक आवन पाहिला तसा हा आतमध्ये दुसरा आटू. हे संपूर्ण लोखंड आहे. यात रात्री मटण, भाज्या, सूप काय घातलं की सकाळी नाश्त्याला गरम गरम तयार नल्ली निहारी. आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी इथे काय बहार विचारूच नका. बाजूच्या उबदार पलंगावर उशिरापर्यंत लोळून मध्येच केकाटायचं. पोहे झालेत काय ग? आणि इथून हवा सोडायची. म्हणजे इथून हवा आत जाते. ज्वलनाला प्राणवायूची गरज आणि आमच्या प्राणाला जर्मन नाश्त्याची गरज. मी येताना ताजे पाव आणले आणि आई सगळी नाश्त्याची तयारी करून नाट्यसंगीत ऐकत माझ्यासाठी थांबली होती. आम्ही काल रात्री उशिरा आलो तरी सकाळी टेबलावर भरमसाठ नाश्ता. नंतर पाहतो तर काल झेक रिपब्लिक सोडताना फ्रीजमध्ये राहिलेले म्हणजे उरलेले सर्व खाद्यपदार्थ आईने बांधून आणले आहेत. कालच्या दिवसभराच्या प्रवासात हे चांगले राहिले की नाहीत हे पण माहीत नाही. आता खातो. उद्या सकाळी कळेल. आईला काही नाही हो, ती नाहीतरी हे पदार्थ खात नाही आणि ती खाते ते पदार्थ मला आवडत नाही. आता हा खरा लहान मुलांचा नाश्ता झाला. आजकाल जर्मन नाश्त्यात मुसली आणि त्यात बेदाणे, सूर्यफुलाच्या बिया असे दह्याबरोबर मिश्रण करून खायची पद्धत वाढली आहे. मात्र पारंपरिक नाश्त्याला इथे डुकऱ्याचे सॉसेज आणि बियर ठरलेली असते. मात्र ते दुसऱ्या नाश्त्याला
हो, जर्मनीत नाश्ता दोनदा करतात. एक पहाटे उठल्यावर पाव, जॅम, चीज वगैरे आणि 10 वाजता तळलेल्या किंवा उकडलेल्या मटणाचे पदार्थ बिअर सहित. अशी 2 नाश्त्यांची प्रथा युरोपमध्ये अनेक देशात आहे. इंग्लंडमध्ये त्याला इलेव्हनिज असे म्हणतात. मात्र जर्मनीत नाश्त्याला घेतलेली बिअर 11 वाजायच्या आधी संपवण्याची प्रथा आहे बरं का. त्यानंतरची बिअर सहसा संध्याकाळी. मात्र अनेक जण सवयीने दुपारच्या जेवणाला पण अगदी हमखास घेतात. आता गावातनं थोडं बाहेर पडू. इथे गावातल्या मुलांना फुटबॉल, ॲथलेटिक्स आणि इतर खेळ खेळण्यासाठी अगदी सुयोग्य अशी व्यवस्था. गावातून बाहेर पडताच आपण जर्मनी ओलांडून ऑस्ट्रियात प्रवेश करू. बघा, नीट लक्ष असू द्या हा. हा बघा ऑस्ट्रियाचा फलक. आलो आपण ऑस्ट्रियात. त्या निळ्या फलकाच्या खांबाच्या अलीकडे जर्मनी आणि एक टांग ओलांडली तर ती ऑस्ट्रियात आणि लागूनच झाली बघा साल्सबर्ग शहराला सुरुवात. साल्सबर्ग शहराची स्थापना जेव्हा अंदाजे 1,500 वर्षांपूर्वी झाली तेव्हा इथे मुख्यत्वे करून मिठाचा व्यवसाय होत असे. साल्सबर्ग या शब्दाचा अर्थ मिठाचा किल्ला. इथे 1200 वर्षांपूर्वीचा किल्ला आहे जो युरोपमधील अगदी पुरातन किल्ल्यांपैकी मानला जातो. आईला तिथे जाणे शक्य नाही. मात्र उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहाल तुम्ही आम्ही येथील मुख्य विभागात फिरणार आहोत आणि जगप्रसिद्ध संगीतकार मोत्सार्ट जिथे कॉफी प्यायचा तिथे बसून मोत्सार्ट केक खाण्याचा बेत केला आहे. ऑस्ट्रियाच्या सैन्यात फक्त 26,000 सैनिक आहेत. ऑस्ट्रियाचे कोणा देशाशी युद्ध नाही. मात्र येथील सर्व पुरुषांना वयाच्या 18व्या वर्षी 6 महिन्यांसाठी सक्तीचे लष्करी शिक्षण घ्यावे लागते. जसे इस्रायलमध्ये 3 वर्षे घ्यावे लागते. 6 महिन्यानंतरची 8 वर्षे त्यांना राखीव सैन्यात कधी गरज लागली तर जावे लागते. येथील महिलांना मात्र लष्करी शिक्षण सक्तीचे नाही. मात्र त्यांना वाटले तर त्या स्वेच्छेने जाऊन व्यावसायिक सैनिक होऊ शकतात किंवा हिच्यासारखे इंस्टाग्रामवर रील बनवू शकतात. आता मी माझा कॅमेरा काढू का? म्हणजे त्यातल्या त्यात रील बनवणारीचा रील होऊन जाईल. रिळात रीळ हो. रिळात बोललो की बिळात बोललो काय माहिती काय बोललो. सभ्य भाषेत रिळात सुई. माळ्याच्या मळ्यामध्ये कोणग उभी गाण्यातील पुढचे पद आहे, हात नका लावूजी पाहिलं कुणीतरी. माझे वडील शिक्षक होते. एकदा त्यांनी शाळेतील इतर शिक्षकांना त्याचा अर्थ सभ्य भाषेत कसा सांगाल म्हणून विचारले. मात्र कोणत्याच शिक्षकाला किंवा शिक्षिकेला सांगता येईना. मग वडिलांनी सभ्य अर्थ सांगितला की हात नका लावूजी पाहिल कुणीतरी. याचा अर्थ कोणी पाहत नसेल तेव्हा हात लावायला हरकत नाही. ढुम टक्क टिक तिकीट किटीट गोऱ्या गालावरी गमाच्या लाली लागली सुग. आंघोळीला बसले माझ मलाच येईल सुग. पदर राहिला खांद्यावरी पिसाट वार भरलं उरावरी. हात नका लावू. ढुम तिकीट तिकीट ढुम तिकीट किटीट